महाकुंभमेळ्यातील साधू वंदे मातरमची भव्य रांगोळी, विटी दांडू, झोका, भवरा असे रांगोळीतील दाखवलेले पारंपरिक खेळ, जोडवी, मासोळी, पैंजण या पारंपरिक साजाची रांगोळी अशा एकाहून एक सरस मनमोहक गालीच्या रांगोळी पाहण्याची संधी पुणेकरांना राष्ट्रीय कला अकादमीच्या अवघा रंग एक झाला या प्रदर्शनातून मिळाली आहे। राष्ट्रीय कला अकादमी आणि नुमोवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अमोल कदम यांच्या स्मरणार्थ आप्पा बळवंत चौकातील नुमोवी प्रशालेत अवघा रंग एक झाला या गालीच्या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रदर्शनाचे उद्घाटन लेखक मिलिंद सबनीस आणि मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांच्या उपस्थितीत झाले। यावेळी राष्ट्रीय कला अकादमीचे संचालक अतुल सोनवणे, रोमा लांडे, मंदार रांजेकर, सुनील सोनटक्के, योगेश गोलांडे, अमर लांडे आणि सर्व प्रशिक्षक उपस्थित होते। राष्ट्रीय कला अकादमीचे 27 वर्षात पदार्पण झाले आहे। यानिमित्त संस्थेच्या कला साधकांच्या सहयोगाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। प्रदर्शनाचे यंदा 6वे वर्ष आहे। विविध विषयांवरील 25 रंगीबेरंगी रांगोळ्या प्रदर्शनात साकारण्यात आल्या आहेत। सोमवार 27 जानेवारीपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळात हे प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे। नमस्कार। आज 26 जानेवारीच्या निमित्ताने ज्या रांगोळ्या काढल्या, एक तर भू अलंकरण हा प्रकार पूर्वीच्या काळापासून चालत आलेला आहे। तर हा अतिशय अवघड पण दिसायला मात्र अत्यंत आल्हाददायी अशी ही कला आहे। ही सहज साध्य नाही, पण या सगळ्या कलाकारांनी त्याच्यावर एवढं प्रभुत्व मिळवलेलं आहे की महाराष्ट्राच्या खेळाच्या संस्कृतीबद्दल, दागिन्यांच्या संस्कृतीबद्दल आणि आता हे वंदे मातरमचं 150वं वर्ष सुरू झालंय, त्यानिमित्ताने वंदे मातरमच्या बद्दलच्या 2 रांगोळ्या अतिशय समर्पकपणे काढलेल्या आहेत। दिनविशेष हे या रांगोळीचं वैशिष्ट्य आहे। आज आजूबाजूला ह्या वर्षाचं महत्व कशाचं आहे त्याचं सगळं प्रतिबिंब त्यांनी या रांगोळ्यांमध्ये काढलेलं आहे। रांगोळ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार त्यांनी अतिशय सुंदरपणे हाताळले आहेत। माझ्या मनपूर्वक त्यांना शुभेच्छा। वंदे मातरम। नमस्कार, मी मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक नुमोवी प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय पुणे। तर नुमोवी प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय आणि राष्ट्रीय कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या प्रशालेमध्ये गालीच्या रांगोळीचं आयोजन केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये अनेक सुंदर अशा रांगोळी स्पर्धकांनी काढलेल्या आहेत। तर त्या सर्व स्पर्धकांना मी प्रशालेतर्फे शुभेच्छा देतो। Mm-hmm.